श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 30. एकदा एक राजा होता आणि त्या राजाचा एक अत्यंत निष्ठावान, प्रामाणिक आणि वर्षानुवर्ष निष्ठेनं काम करणारा एक सुतार होता. राजाचं कुठेही महाल बांधायचं असेल, काही सुतारकाम, काही सिंहासन वगैरे करायचं असेल तर ते सर्व तो सुतारच करायचा. कलाकुसर वगैरे अगदी अप्रतिम. त्याची सामग्री, त्याचं फिनिशिंग खूप सुंदर होतं. तो सुतार बऱ्यापैकी आयुष्य काम सेवा करून तो एक दिवशी राजाला म्हणाला, महाराज मला आता आज्ञा द्या, माझ्यातून नाही होणार, आता वय झालं माझं. हे ऐकून राजा म्हणाला, नाही, माझं एक छोटंसं काम आहे, मला एक उत्तम महल बांधून दे, एक घर बांधून दे मला. त्याला जे काही लागेल, उत्तम उत्तम वस्तू वगैरे लागतील, त्या सगळं तू वापर आणि मला बांधून दे. या सुताराला इच्छा अजिबातच होती. तरी राजाची इच्छा म्हणून त्यांनी एक घर बनवलं, पण ते कसंच बनवलं. उगाचच काहीतरी दारं लावायची म्हणून, उगाचच काहीतरी सामान साध्या दर्जाचं किंवा अवेलेबल असलेलं. आता काही शेवटचंच घर आहे, एवढी चांगली बांधलीत की घरं सोडून द्या म्हणून त्यांनी कसं बसं घर बांधलं आणि राजाला ती चावी देऊन दिली. राजा म्हणाला, अरे उत्तम घर आहे का? हां, हो हो, उत्तमच आहे का. राजाने त्या घरची चावी घेतली आणि त्या सुताराच्या हातात चावी ठेवली, त्याला मिठी मारली, म्हणाला, अरे सुतार, तू इतकी वर्ष माझी सेवा केलीस ना रे, मी तुला काय देणार, म्हणून हे घर माझ्याकडून तुला उत्तम अशी भेट. जा, सुखानं राहा त्या घरात. मटकर खाली बसला सुतार. अरे आपण आपलंच घर बांधतोय, ते सुद्धा फ्री, कुठलंही वापर आणि चांगलं सामान वापर असं सांगितलं राजाने, तरीसुद्धा त्यांनी साधं मटेरियल वापरलं. फिनिशिंग खास नव्हतं. आपल्याच घरचं बरं का. आपण सर्वजण या सुतारासारखंच आहोत. या माईक लोकांसाठी, माईक विश्वासाठी जे करायचं आहे त्यात आपण अत्यंत नैपुण्य मिळवतो. म्हणजे साधं बड्डे पार्टीला जायचं असेल तरी 2-2 तास तयार होणाऱ्या मुलींनी बघितलेत. म्हणजे इतकं लोकांसाठी आम्ही तयार होऊन ते फेसबुक, ते हे, आजच एक पेपरमध्ये बातमी आली इतकी सुंदर. रस्त्यावरती एक ॲक्सिडेंट होऊन माणूस तडफडतोय, जवळजवळ 200 लोक आसपास आहेत, सर्वजण त्याचा तडफडण्याचा व्हिडिओ करत आहेत, फोटो काढतायत, पण कोणी उचलून दवाखान्यात नेत नाही. पोलीस हळहळले त्या लोकांना बघून, अरे माणुसकी कुठे गेली तुमची. इतकं दिखाऊ झालंय लोकांसाठी जगणं. म्हणजे एखादा पदार्थ बनवला, तो तिखट आहे का गोड आहे माहीत नाही, अगोदर ते फेसबुकवर टाकणं. अरे लोकांची वाहवाही मिळवणं हा जर उद्देश तुमचा असेल तर मग घरदार बायका पोरं कशाला पाहिजेत. तुम्ही म्हणाल ते सुद्धा लोकांच्या कौतुकासाठीच. विचित्रपणा झाला हा. हे लोक काही, तुम्ही मेल्यानंतर इतकी छान फोटो टाकलेत किंवा चांगला मेसेज टाकायचा म्हणून तुमचं कौतुक करणार नाहीत का चंदनात जाळणार नाहीत. तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे व्हाल आणि हीच शिदोरी घेऊन तुम्ही वर जाणार आहात. या पृथ्वीवरती किती दिवस राहणार आहोत आपण? 80, 90, 100, मग खूप झालं 100 पुढे. आणि त्या 100 पैकी जर आत्ता 25-30 संपले असतील, 30% संपलं हो, परत नाही येणार हे. मग जे काही राहिलंय 60-50-40%, ते उत्तम जगलं पाहिजे. ते त्या एक्झिटमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आमचं सगळं विश्व हे लोकांना इम्प्रेस करण्यात गेलं. असो, ते घरात दुम्मत नाहीच आहे मला. पण या कथेतून मला काय सांगायचं होतं, तू ज्या घरात शाश्वतपणे राहणार आहेस त्या घराबद्दल तुमचं काय प्लॅनिंग आहे. 100 वर्षानंतर इथं आपण एक्झिट करणार इकडून आणि मग पुढे कुठे जाऊ ते कोणालाच माहीत नाही. जिथे जाऊ तिथली काय तयारी आहे तुमची? काहीच नाही. तिथली तयारी एकदम घसाडी, सेकंड हँड, खराब, युजलेस, जसं तसं जेमतेम. जर असं इमला बांधून ठेवला असेल आपण उद्यासाठी, तर इथलं जे काही 100-50 वर्ष जगून जाणार आहोत, पुढं जिथे आपण 1000 वर्ष राहणार आहोत त्याचं काय? कर्मसन्यास योगामध्ये भगवान सांगतात की एक टेम्पररी फेज आहे. तू ट्रेनमधनं चाललायस, तुला इकडची माणसं भेटली, तुझी सीट, तुझी बोगी झालं. ज्या क्षणी तुझं स्टेशन येईल तेव्हा ती बोगी, ती सीट तुझं काहीच राहणार नाही. ते सहप्रवासी सुद्धा तिथेच राहतील. मग तू जिथे उतरणार आहेस त्या उतरलेल्या जागेबद्दल तू काय प्लॅनिंग केलंयस? काहीच नाही. आणि त्यावेळेला महत्त्वाचं म्हणजे तुझ्यावरती एक राजाची कृपा आहे.
ज्याने तू बिनधास्त वाटेल ते वापर, सोनं वापर, घरात चांदी वापर असं म्हणून सांगितलं. आणि जर तुम्ही ते खराब झालेली गरजलेली वस्तू वापरणार असाल तर मग आपले एवढे मूर्ख आपणच ना. या कर्मसन्यास योग जो कालपासून सुरू झाला आहे तो थोडाफार याच उद्देशाचा आहे. आपण आपला पुढचा इमला जो बांधायचा आहे. मी नेहमी माझ्या प्रवचनात सांगतो की 2 प्रकारच्या पिशव्या असतात. एक पिशवी ज्यामध्ये आपण ज्या वेळेला मरायला टेकलो असतो ना त्या आपल्या पलंगाच्या शेजारी किंवा कपाटात असते, ज्यात तुमचे दाग दागिने, पैसा अडका, कागदपत्र, घरं हे सगळं त्याच्यात असतं. आणि सगळ्या पोराबाळांची लक्ष तुमच्यापेक्षा त्या पिशवीवर जास्त असतं. कधी म्हातारी टपकेल आणि ते मला मिळेल. आणखीन एक पिशवी यमाचे दूत बाहेर घेऊन उभे असतात, ज्यात तुमच्या पापपुण्याचा हिशोब आहे. आमची एकूण पापं बघितली तर मला वाटतं बहुतेक लॉरी किंवा ट्रक घेऊन उभे असतील ते पापाचं. आणि एक छोटीशी बंद झालेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये पुंचे पुण्य असेल. एवढा मोठी तफावत कदाचित तुम्हाला दिसेल की अरे बापरे एवढी पापं केलीत. आणि मग विचार करू अरे आपण त्या यमाच्या हातात जे पुण्याची गाठोडी आहे त्यात काहीच भरलं नाही. अर्थात पाप पुण्य राहू दे, त्या यमाच्या पाशातून सुटण्यासाठी जे करायला पाहिजे होतं ते तरी मी काहीही केलं नाही. हे सर्वात दुर्दैवी. वेन यू हॅव दॅट टाइम, दॅट फ्रीडम, मग काय करत आहे. अर्थात भगवान कृष्ण म्हणतात यासाठी तुला काहीही सोडायची गरज नाही. घरदार सोड, धंदा सोड, पैसा सोड असं काही नाही. त्यातच राहा, ते एकदम एन्जॉय कर. ते करता करता बाहेर पडायचा मार्ग बघ. हा एक अत्यंत सुंदर कलाकारच असं करू शकतो. आपण का नाही करू शकत. आणि हाच प्रश्न ज्यावेळेला अर्जुनाने विचारला की कर्म करता करता कर्मात अकर्ता कसं व्हावं, त्यावेळेला भगवान जे सांगत आहेत ते असं. अध्याय 5 श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. हा श्लोक थोडा मला महत्त्वाचा वाटतो आपल्या सर्वांसाठी. कारण आतापर्यंत एवढं ऐकलं, अरे बापरे आता काय घरदार सोडायला लागतं बहुतेक असं ज्यांना वाटतं ना त्यांसाठी मी एक हे अंजन देतोय. इथं कृष्ण काय म्हणतो माहिती आहे, कर्माच्या फळाची अपेक्षा न करता जो उत्स्फूर्तपणे कर्म करतो त्यात न अडकता आणि ते जे कर्म करतो ते उत्तमपणे करतो तर लोक त्याला रिस्पेक्ट देऊ लागतील, त्याला प्रेम करू लागतील. कारण हा कधीच कमी पडत नाही. आपण असतो ना, अरे आमच्या घरात ती आत्या आहे ना प्रत्येक कामात हिरहिरीने पुढे येते आणि करते, असं ते तुम्ही लोकांना प्रिय व्हाल. आणि लोकांमध्ये लोकप्रिय झालो आपल्या लोकांमध्ये तर ते आपल्याला प्रिय आहे. लोकांना आपण आवडतो, आपल्याला लोक आवडतात. कारण तुम्ही इमोशनली बऱ्याचदा बघा घरात एखादं काहीतरी अघटित कर्म झालं, वाईट गोष्ट झाली तर एक मोठा माणूस येतो आणि समजूतदारपणे आपल्याला समजावून सांगतो. त्याला आपला त्याच्याबद्दल आदर वाढतो. अरे एवढा मोठा माणूस मेला आमच्या घरचा आणि तू शहाणपण काय सांगतोयस असं कोण म्हणत नाही. तो आपलं मन घट्ट करून तुम्हाला धीर द्यायला आलाय. याचा अर्थ ते दुःख त्यानं गिळलं आहे आणि त्या दुःखात तो अडकत नाही म्हणून तो धीर देऊ शकतो. अशा अनेक स्त्रिया मी अनुभवल्या आहेत, बघितल्या आहेत, त्यांच्याबद्दल ऐकलं आहे की ज्या अत्यंत कठीण परिस्थितीमधून सुद्धा बाहेर पडल्या. कारण त्या त्या कर्मामध्ये अडकून नाही राहिल्या, त्या दुःखात अडकून नाही राहिल्या. आणि असेही अनेक लोक आहेत की अगदी आई ओरडली अभ्यास कर म्हणून आत्महत्या. मला काल तिने शिव्या घातला, गोळी, टीचरला मारून टाकलं. इतकं विचित्र मानसिकता झाली आपली, कारण आपण त्यात खूप अडकून राहतो. म्हणून कृष्ण म्हणतो तू तुझं काम उत्तम केलंस तर लोक तुला कौतुक करतील, प्रिय होतील आणि तू लोकांना प्रिय होशील. आणि असा माणूस जो प्रियपणे त्यात न अडकता काम करतो, ही विल गिव्ह हिज बेस्ट. आणि त्यामुळे तो त्या कर्माच्या फळावरती आपला अधिकार न देता तो ते कृष्णाला देऊन टाकतो. काही केलं ते सर्व कृष्णार्पित. आणि अशीच माणसं हसत खेळत राहू शकतात बरं का. डोक्यावर प्रचंड मोठं ओझं घेऊन हास रे म्हणतं येणारच नाही. ते सहज डोक्यावर घेऊन उतरवता आलं पाहिजे. आता एक खूप सुंदर श्लोक भगवान सांगतायत. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् श्नन्
छस् स्वन् पुनश्वसन प्रलापान्वित सृजन गृह्य नुन्मिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. रणांगणावरती एवढे अवघड अवघड शब्द कृष्णाला शिकतात कसे आणि त्या अर्जुनाला कशा कळतील, आश्चर्य. अर्थात तो शब्द तोडून तोडून वाचायचा आणि समजून घ्यायचं. भगवान म्हणतं, दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला किंवा श्वास घेत असला, तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना सुद्धा तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयामध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. हे जे इंद्रिय काम करतायत ते मी करत नाही. हे करण्यासाठी जी ऊर्जा लागते, शक्ती लागते, जी त्या डेड बॉडीमध्ये नसते, ती ऊर्जा त्या भगवान नारायणाचा अंश आहे आणि बिकॉज ऑफ दॅट मी हे करत आहे. नाहीतर मी एक साधा मृतदेह असेल ज्याला 3 तासाच्या वर अगदी आवडीची बायको पोरं सुद्धा ठेवून येणार नाही आहे. माझ्यामध्ये ती ऊर्जा आहे म्हणून सर्व चाललेलं आहे. म्हणून तो सर्व जे काही काम करत आहे ते मी माझ्यासाठी असं वाटत असेल, काहीही अगदी कितीही पंचपक्वान्नाचं कितीही उत्तम जेवण खाल्लं, पिक्चर बघितला, स्पर्श केला, मऊ गादीवर झोपला, ऐकलं गाणं, तरीसुद्धा त्याचा नाश होतो. ते सुख संपतं. कारण ते माईक आहे, ते शरीराच्या इंद्रियांशी निगडीत आहे. असं कधी झालंय का हे एक ताटभर जेव्हा आयुष्यभर जेवायची गरज नाही, असं नाही होत. पुन्हा उद्या भूक लागणार. म्हणून तो माणूस ते आज जे मिळालं त्यात आनंद घेईल, एन्जॉय करेल. हे माझ्यासाठी म्हणजे आत्मा जो आहे त्याच्यासाठी नाही, ते शरीरासाठी आहे. शरीर आपापली कामं करत आहेत आणि त्यातून मला एन्जॉयमेंट मिळते, ओके. त्यात खूप डीप रूटेड इंटरेस्ट मला नाही. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याला स्पर्श करत नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. एकदा का आपल्याला कळलं की मी हे जे कर्म करतो ते भगवंताला अर्पण करायचं आहे, तर तो कधीच पाप करणार नाही. मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो बरं का, कोणाला सांगू नका. ज्या पद्धतीनं आपण एखादं पुण्यकर्म केलं, एक पूजा केली, अगदी श्रद्धेनं उत्तम पदार्थ आणून, उत्तम वेळेला, उत्तम गुरुजींकडून, उत्तम मंत्रांसहित, उत्तम द्रव्यासहित, उत्तम मनस्थिती असताना अगदी श्रद्धेनं जर तुम्ही पूजा केली, त्याला समजा एक 500 किलो पुण्य तुम्हाला मिळालं असेल. तर आमच्याकडे एक सुंदर पद्धत आहे. हे 500 किलो पुण्य आहे ना, हे शेवटी सर्वात गुरुजी काय करतात, तत्सत्कृष्ण अर्पणमस्तु असं म्हणतात. म्हणजे हे सगळं पुण्य मला नको, हे कृष्णाला जाऊ दे. आता कृष्ण म्हणजे काय, हजारो करोडो लोक जर करता श्रद्धेनं पूजा करत असतील, तर ती जे काही त्याच्याकडं येतं आहे, ती भक्ती जो त्यांनी मागितली आहे, तो त्याच्या डोक्यावर ठेवलं तर त्याचं कर्ज किती वाढेल. त्यामुळे भगवान कृष्ण नाठाळ आहे. तो काय करतो, अरे वा, इतकं छान पूजा केल्याने सगळं मला दिलं का, बरोबर, हे अकाउंट आपण डील केलं पाहिजे. म्हणून भगवान कृष्ण काय करतात, तुमची कितपत इन्व्हॉल्वमेंट आहे, किती श्रद्धा आहे, किती प्रेमानं तुम्ही ते केलं आहे, ह्या सगळ्याचं एक पॅरामीटरनी नोंद करून त्याला समजा 500 किलो पुण्य मिळालं असेल, तर त्या 500 किलो पुण्यास आपल्याकडून आणखीन विथ इंटरेस्ट तुम्हाला त्याचं पुण्य देऊन टाकतात. जो तुम्ही ते त्याला परत केलं, त्याला दिलं असेल, तरी तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अगदीच हा स्टेज असेल तुमचा की फक्त पुण्यच करतो हा माणूस, किंवा यानं आयुष्यात कधी वाईट केलंच नाही म्हणून त्याचा पाप क्षालनाचा प्रश्नच येत नाही. तर भगवान तुम्हाला जर हे पुण्य नको असेल, तर तुमच्या मुलाबाळांना, मित्रांना, शेजाऱ्या पाजारांना, जे कोणी माणसं तुमच्याशी रिलेटेड आहेत त्या प्रत्येकाला देऊन टाकतात. म्हणजे 500 किलोचं समजा त्यांनी डबल केलं तर 1000 किलो पुण्य तुम्हाला, समजा तुम्हाला नको असेल किंवा गरज नसेल, तर तुमच्या मुलाबाळांना, बायकापुरांना, इतकंच काय शेजारी पाजारी सर्वांना ते वाटतं. कारण तुम्ही ह्याचे मित्र आहात, याचे शेजारी आहात, याचे पुत्र आहात, याची पत्नी आहात, याचे पती आहात. म्हणून लुक ॲट द काइंड ऑफ ग्रेस, तो किती सुंदर आशीर्वाद आपल्याला देतोय. मी जे करतोय ते विथ इंटरेस्ट तुम्हाला देतोय.
असंच मजा आहे बरं का. करेल तर सगळं कृष्णार्पित करायचं ना. मग मी एखादा दरोडा केला तर, खून केला तर, आणि ते कृष्णार्पित केलं तर, अरे करा ना. मग सेम नियम लागू लागतो. तुम्ही ज्या उद्देशानं ते केलंय, कितपत स्वार्थानं केलंय, किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती, हे बघून व्याजासकट ते पाप तुम्हाला लागेल, विथ इंटरेस्ट. आणि इंटरेस्ट किती असतो ते त्याला तो ठरवतो. डिपेंड्स की तुम्ही त्यात किती इन्व्हॉल्व होता. अगदी करायची इच्छा नव्हती हो, पण उगाच चोरी करायला लागली, हे सगळं तो समजून मग तुम्हाला इंटरेस्ट लावतो. आणि समजा त्यांचं पाप भयंकर असेल तर तुम्हाला तरी लावतो, पण तुमच्याशी निगडीत जेवढी माणसं आहेत, बायका, पोरं, शेजारी पाजारी, मित्र, सगळे त्यात भागीदार होते. किती भारी आहे. म्हणून मित्र करत असताना चांगले मित्र करा, शेजारी चांगले ठेवा. वाईटच असतील तर एक तरी सुधारण्याचा प्रयत्न करा, नाहीतर लांब राहा. बायका पोरं उत्तम असू देत, नाहीतर ते तुम्हाला त्यांच्या कर्मामुळे ते तुम्हाला इफेक्ट करणार आहे. म्हणून उत्तम कर्म करा. पाप केलं तर व्याजासकट पाप भोगावं लागेल, पुण्य केलं तर व्याजासकट पुण्य भोगावं लागेल. आणि म्हणून ज्या अर्थी आपण, जो मुमेंट आपल्याला रिअलाईज होईल की मी जे करतो ते कृष्णाला द्यायचं आहे, तुम्ही पाप करणारच नाही ना. कदाचित मी ही गोष्ट सांगितली असेल. द्रोणाचार्यांनी त्या युधिष्ठिराधिक समजता लोकांना एक केळं खायला दिलं, आणि युधिष्ठिर म्हणाला की भगवान सर्वत्र भक्त आहेत, त्यामुळे मला ते चोरून खाता आलंच नाही. ही रिअलायझेशन एकदा झाली तर तुम्ही पापच करणार नाही. आणि पाप करू नये याची जर तुमच्या मनामध्ये पक्का नियम केला असेल तर पाप होत नाही. आणि झालंच तरी भगवंताला कळतं की याची इच्छा नव्हती, झालंय तो ही कॅन अंडरस्टँड. म्हणून त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित न झालेला हा व्यक्ती भगवंताला प्रिय होतो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी किंवा कर्तव्य म्हणून कर्म करतात. बघा, सर्व इंद्रियांपासून लोक काय करतील मग, एकदा हे सर्व कृष्णाला द्यायचं असं ठरलं की सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, शरीर या सर्वांनी फक्त भगवंताला प्रिय होणारी गोष्टी करतील, किंवा लोककल्याणार्थ गोष्टी करतील, किंवा स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या सुखासाठी करतील. बघा, 3 ऑप्शन सांगितले. एक स्वतःसाठी, एक लोकांसाठी, एक भगवंतासाठी. ह्या 3च गोष्टींसाठी आपण करू. स्वतःसाठी ते सुद्धा कसं, स्वतःसाठी केलं हो, भरपूर मोठा बंगला बांधला, पण पापकर्म करून बांधलास ना, मग स्वतःसाठी तू डबराच खणलास, बंगला नाही बांधला. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांसाठी आणि भगवंतासाठी कर्म करावेत. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकम् आयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला हा श्लोक समजून घेण्यासाठी. एक एम्प्लॉयर एम्प्लॉई म्हणजे एक मालक आणि एक कामगार, एका ऑफिसचा स्टाफ, या दोघांचं रिलेशन भगवंताने सांगितलं. तू जर कामगार झालास, एम्प्लॉई झालास, तर तू काय करशील, येशील तुझ्याशी निहित आणि प्रामाणिक एम्प्लॉई बरं का, निष्ठेनं मनापासून कंपनीच्या उद्धारासाठी 10 ते 6 काम करशील. ते पूर्ण केल्यानंतर आपली जबाबदारी रिपोर्ट तुमच्या बॉसला देशील आणि बाहेर पडशील. उद्या त्या कंपनीला काही प्रॉब्लेम झाला, काही रेड घातली किंवा वाईट चांगलं जे काही झालं, त्यास तू जबाबदार होणार नाहीस, कारण तू तुझं फक्त कर्तव्य उत्तमपणे केलेलं आहेस. तेच जर करता तो कंपनीचा मालक असेल तर सर्व कर्म जी त्या कंपनीकडून होत आहेत त्याची सगळी जबाबदारी त्याच्यावरती येते. आणि म्हणून त्या कंपनीच्या प्रत्येक कामाच्या पाप आणि पुण्यामध्ये तो सहभागी. कंपनी उत्कर्षास गेली, अवॉर्ड्स मिळाले, मालकाला मिळणार. कंपनीत भानगडी झाल्या, प्रॉब्लेम झाले, मालकाला अटक होणार. म्हणजे तू जर ते स्वतःसाठी करत असशील, स्वार्थ म्हणून करत असशील, तर तू त्यात बद्ध होशील, अडकून राहशील, त्याचे सर्व फळं तुला बघावे लागतील. बिकॉज मी माझ्यासाठी माझी कंपनी चालवतोय, हा मी झाला. मी बॉससाठी किंवा माझ्या मालकासाठी मी हे करत आहे, पण मालक चांगला आहे, त्याचा पगार मी खातोय, म्हणून बेस्ट सर्व्हिस मी त्याला देत आहे. अशी जर तुझी इच्छा असेल, भलेही तू मालक असशील, मालकाने काय विचार करावा मग,
माझा बिग बॉस कृष्ण, मी हे कृष्णासाठी करतो. असे मी अनेक मित्र माझे ओळखीचे आहेत की जी लोक आपल्या धंद्यातला काही वाटा देवाला किंवा भगवंताला, स्पेशली व्यंकटेश्वरला देतात. तुम्ही जर पुण्यकर्माने ते पैसे कमवले असतील तर अनंत पटीनं तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. आणि पापात जर भगवंताला भागीदार केला असाल, याद राखा, अशी खूप माणसं असतील म्हणे की मी हे ब्लॅकमध्ये केलं आहे, ब्लॅकमध्ये तुझा 50%. भगवंतामुळे सगळं ब्लॅक अँड व्हाईट करून टाकणार. त्यामुळे शुद्ध पैसा त्याला द्यावा. तर त्याला म्हणजे त्याला गरज नाहीच आहे त्याची, कारण त्याच्या नावाने जे काही चाललं आहे ते सगळं उत्तम होईल. म्हणून भगवान सांगतात की जो माणूस एम्प्लॉयर एम्प्लॉई हा विषय लक्षात ठेवा, की मी मालक झालो तरीही माझ्यावरती एक सुप्रीम मालक आहे, ज्याच्या इच्छेखातर मी हे सर्व करत आहे. असं करून जर तुम्ही निमित्त मात्र एखादं काम करत असाल तर त्यात अडकणार नाही. माझ्यासाठी म्हणून केलात तर अडकाल. हा अडकाअडकीचा विषय भगवान अजून क्लिअर करणार आहेत. त्यामधून आपल्याला समजणार आहे की कसं कर्म करावं. भक्तियुक्त कर्माचं फळ काय होतं, मगाशी सांगितलं. भक्तियुक्त जर केलं, भक्ती म्हणजे कृष्ण प्रित्यर्थ जर केलं तर त्याचं फळच तुम्हाला मिळत नाही. असं सांगत भगवान काय म्हणतो पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय.